जागतिक उच्च रक्तदाब दिनानिमित्त आज आपल्या सोबत आहेत पिंपरी चिंचवड येथील डॉक्टर ज्योत्स्ना पाटील. आपले स्वागत आहे. डॉक्टर ज्योत्स्ना पाटील जी, माझा प्रश्न आहे, उच्च रक्तदाबाला सायलेंट किलर का म्हटले जाते? बऱ्याच वर्षाचा असणारा बीपीचा त्रास हा सुरुवातीच्या काळात कोणतीच तसं लक्षणं दाखवत नाही, परंतु हाच उच्च रक्तदाब, ज्याला आपण हाय बीपी म्हणतो, जर कंट्रोलमध्ये नाही राहिला तर तो किडनी, मेंदू, डोळे, हृदय यासारख्या अवयवांवर परिणाम करतो. म्हणूनच याला सायलेंट किलर डिझीज म्हणतात. परंतु जर बीपी जर कंट्रोल राहिलं तर हा धोका मात्र नक्कीच टाळू शकतो. त्यामुळे मी सर्वांना सांगू इच्छिते की बीपीची गोळी घेतल्यामुळे जेवढे साईड इफेक्ट नाहीत, जेवढी बीपीची गोळी न घेतल्यामुळे जास्त साईड इफेक्ट आहे. उच्च रक्तदाबाचा सर्वात जास्त धोका कुणाला असतो? मुळातच वाढत्या वयामध्ये रक्तवाहिन्या आपल्या कठीण होतात. त्यामुळे वयोमानानुसार आपल्याला वयस्कर लोकांच्या मध्ये रक्तदाबाचा धोका वाढतो. परंतु अनुवंशिकता म्हणजे आई वडील, मामा मावशी, काका यांना जर उच्च रक्तदाब किंवा बीपीचा त्रास असेल तर पुढच्या पिढीमध्ये हा आजार जवळजवळ 65 ते 70% वाढतो. त्याचप्रमाणे जास्त मीठ खाणारे म्हणजे लोणची पापड खाणं, चिप्स, जंक फूड खाणं, फास्ट फूड खाणारे, बेकरीचे पदार्थ जास्त खाणाऱ्या लोकांच्या मध्ये हा आजार तर वाढतोच. त्याचबरोबर व्यायामाचा अभाव, बैठी जीवनशैली, मानसिक ताणतणाव आणि त्याचबरोबर ओघाने आलेली व्यसनाधीनता म्हणजे साधारण धूम्रपान करणं, मद्यपान करणं किंवा क्रोनिक किडनी डिसीज असणारे काही रुग्ण असतात. त्याचप्रमाणे झोपेत घोरणे किंवा स्लीप ॲपनिया ज्याला आपण म्हणतो, त्यांच्यामध्ये पण हा धोका खूप वाढतो. आणि विशेषतः महिलांमध्ये म्हणजे प्रेग्नन्सीच्या काळात किंवा त्यानंतरही काही सस्टेन त्याच पद्धतीने बीपी सस्टेन होऊ शकतं. आणि मेनोपॉज मध्ये काही हॉर्मोनल चेंजेसमुळे उच्च रक्तदाबाचा धोका वाढतो. व्यायामामुळे हृदयाला सुरुवातीला होणारे नुकसान भरून काढता येते का? हो, एक्झॅक्टली. कारण एक्सरसाइज केल्याने रक्तवाहिन्यांचा कडकपणा किंवा काठिण्य कमी होते. रक्तदाब किंवा मधुमेह नियंत्रणात राहिल्याने हृदयाचा ताणही कमी होतो. हृदयाच्या रक्तवाहिन्यांची लवचिकता सुधारते. त्यामुळे काही अंशी कार्यक्षमताही सुधारतेच. त्याचबरोबर हृदयाच्या भिंती जाड होणं, ज्याला आपण LVH पिक्चर म्हणतो, अशा मध्ये याचा रेग्युलर एक्सरसाइज करण्याचा परिणाम जास्त होतो आणि हार्ट अटॅक आणि मेंदूचा अटॅकही टाळला जातो. म्हणून ज्या लोक एक्सरसाइज करत नाहीत किंवा ज्यांना होत नाहीये, छातीत दुखतं, दम लागतो, अशा लोकांना ECP वगैरे सारख्या काही नॉन इन्व्हेसिव्ह टेक्निकने आपण एक्सरसाइज देत असतो. झोपेच्या चुकीच्या सवयींमुळे कालांतराने हृदयाला नुकसान होऊ शकते का? एक्झॅक्टली. मुळातच झोप म्हणजे काय तर दिवसभराच्या धावपळीत शरीराची झालेली झीज ही झोपेमुळे भरून निघत असते. जेव्हा झोप व्यवस्थित होत नाही, शरीरात हॉर्मोनल चेंजेस होतात आणि अल्टिमेटली रक्तदाब किंवा मधुमेह वाढतो, हृदयाचा ताण वाढतो आणि हृदयाला जास्त काम करावे लागते. त्यामुळे अर्थातच अपुऱ्या झोपेमुळे किंवा झोपेच्या चुकीच्या सवयीमुळे हृदयरोगाचा धोका हा खूप वाढतो. म्हणूनच आम्ही पुन्हा प्रिव्हेंटिव्ह मध्ये जे काही पेशंट्स येतात त्यांना आम्ही स्लीप हायजीन बद्दल जास्त प्रॉपर शिकवतो. साधारण 7 ते 8 तासाची झोप ही गाढ झोप होणं गरजेची आहे. उच्च रक्तदाबाला सायलेंट किलर का म्हटले जाते? बऱ्याच वर्षाचा असणारा बीपीचा त्रास हा सुरुवातीच्या काळात कोणतीच तसं लक्षणं दाखवत नाही, परंतु हाच उच्च रक्तदाब, ज्याला आपण हाय बीपी म्हणतो, जर कंट्रोलमध्ये नाही राहिला तर तो किडनी, मेंदू, डोळे, हृदय यासारख्या अवयवांवर परिणाम करतो. म्हणूनच याला सायलेंट किलर डिझीज म्हणतात. परंतु जर बीपी जर कंट्रोल राहिलं तर हा धोका मात्र नक्कीच टाळू शकतो. त्यामुळे मी सर्वांना सांगू इच्छिते की बीपीची गोळी घेतल्यामुळे जेवढे साईड इफेक्ट नाहीत, जेवढी बीपीची गोळी न घेतल्यामुळे जास्त साईड इफेक्ट आहे. उच्च रक्तदाबाचा सर्वात जास्त धोका कुणाला असतो? मुळातच वाढत्या वयामध्ये रक्तवाहिन्या आपल्या कठीण होतात. त्यामुळे वयोमानानुसार आपल्याला वयस्कर लोकांच्या मध्ये रक्तदाबाचा धोका वाढतो. परंतु अनुवंशिकता म्हणजे आई वडील, मामा मावशी, काका यांना जर उच्च रक्तदाब किंवा बीपीचा त्रास असेल तर पुढच्या पिढीमध्ये हा आजार जवळजवळ 65 ते 70% वाढतो. त्याचप्रमाणे जास्त मीठ खाणारे म्हणजे लोणची पापड खाणं, चिप्स, जंक फूड खाणं, फास्ट फूड खाणारे, बेकरीचे पदार्थ जास्त खाणाऱ्या लोकांच्या मध्ये हा आजार तर वाढतोच. त्याचबरोबर व्यायामाचा अभाव, बैठी जीवनशैली, मानसिक ताणतणाव आणि त्याचबरोबर ओघाने आलेली व्यसनाधीनता म्हणजे साधारण धूम्रपान करणं, मद्यपान करणं किंवा क्रोनिक किडनी डिसीज असणारे काही रुग्ण असतात. त्याचप्रमाणे झोपेत घोरणे किंवा स्लीप ॲपनिया ज्याला आपण म्हणतो, त्यांच्यामध्ये पण हा धोका खूप वाढतो. आणि विशेषतः महिलांमध्ये म्हणजे प्रेग्नन्सीच्या काळात किंवा त्यानंतरही काही सस्टेन त्याच पद्धतीने बीपी सस्टेन होऊ शकतं. आणि मेनोपॉज मध्ये काही हॉर्मोनल चेंजेसमुळे उच्च रक्तदाबाचा धोका वाढतो. जागतिक उच्च रक्तदाब दिनानिमित्त तुम्ही लोकांना कोणता संदेश देऊ इच्छिता? बरीच वर्ष म्हणजे साधारण 18 वर्षापासून प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी मध्ये मी काम करत आहे. बरेच रुग्ण आमच्याकडे येतात जे अर्ली हायपरटेन्शन, वयाच्या 25-26व्या वर्षीच बीपीचा त्रास सुरू झाला, हार्ट अटॅक आला, ब्लॉकेजेस आहेत, पुन्हा ब्लॉकेजेस होत आहेत किंवा हृदयाची कार्यक्षमता कमी झाली.
अशा लोकांच्या मध्ये मी साधारण एकच सांगू इच्छिते, नियमित व्यायाम करणं, योग्य आहार घेणं, पुरेशी झोप, मानसिक ताणतणावाचे व्यवस्थापन, व्यसनांपासून लांब राहणं, मधुमेह आणि उच्च रक्तदाब हा काहीही करून बाय हुक और क्रूक हा कंट्रोलमध्ये ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे तुमचा रक्तदाब वेळोवेळी तपासा आणि हृदयरोग वाचव, हा संदेश मी सगळ्यांना देऊ इच्छिते. धन्यवाद डॉक्टर. निरोगी भारतासाठी एक जनजागृतीपर उपक्रम.